संपूर्ण पावन बनना है, इसलिए कभी किसी को दुख नहीं दो, कर्मेंद्रियों से कोई विकर्म न हो, सदा बाप के फरमान पर चलते रहो। ओम शांति। रूहानी बच्चों प्रति रूहानी बाप सावधानी देते हैं कि बच्चे अपने को संगम युगी समझो। सतयुगी तो नहीं समझेंगे, तुम ब्राह्मण ही अपने को संगम युगी समझेंगे, और तो सभी अपने को कलियुगी समझेंगे। बहुत फर्क है सतयुग और कलियुग, स्वर्गवासी या नरकवासी। तुम तो न स्वर्गवासी हो न नरकवासी हो, तुम हो पुरुषोत्तम संगमवासी। इस संगम युग को तुम ब्राह्मण ही जानते हो और कोई नहीं जानते। तुम भल जानते भी हो परंतु भूल जाते हो। अब मनुष्यों को कैसे समझाए? वे तो रावण की जंजीरों में फंसे हुए हैं। राम राज्य तो है नहीं, रावण को जलाते रहते हैं। इससे सिद्ध है कि रावण राज्य है। राम राज्य क्या है और रावण राज्य क्या है, यह भी तुम समझते हो। नंबर बार बाप आते हैं संगम युग पर, तो यह भेंट भी अभी की जाती है सतयुग और कलयुग की। कलयुग में रहने वालों को नरकवासी, सतयुग में रहने वालों को स्वर्गवासी कहा जाता है। स्वर्गवासी को पावन, नरकवासी को पतित कहा जाता है। तुम्हारी तो बात ही निराली है। तो तुम इस पुरुषोत्तम संगम युग को जानते हो। तुम समझते हो हम ब्राह्मण हैं। लिखना चाहिए अब यह पुरानी कलयुगी दुनिया है। सतयुग स्वर्ग नई दुनिया है। तुम नरकवासी हो या स्वर्गवासी हो, तुम देवता हो या असुर हो। ऐसे तो कोई नहीं कहेंगे कि हम स्वर्गवासी हैं। कई ऐसे समझते हैं हम तो स्वर्ग में बैठे हैं। अरे यह तो नरक है ना। सतयुग है कहा, यह रावण राज्य है। तब तो रावण को जलाते हैं। उन्हों के पास भी कितने जवाब होते हैं, सर्वव्यापी पर भी कितनी डिबेट करते हैं। तुम बच्चे तो एकदम क्लियर पूछते हो, अब नई दुनिया है या पुरानी दुनिया है। ऐसा क्लियर कॉन्ट्रास्ट बताना है। इसमें बहुत ब्रेन चाहिए। ऐसा युक्ति से लिखना चाहिए जो मनुष्य अपने से पूछे कि मैं नरकवासी हूँ या स्वर्गवासी, यह पुरानी दुनिया है या नई दुनिया है, यह राम राज्य है या रावण राज्य है। हम पुरानी कलयुगी दुनिया के रहवासी है या नई दुनिया के वासी है। तो बाबा म्हणता है आता सतयुग पण नाहीये आणि आपल्यासाठी आता कलियुग पण नाहीये। आपण बाबांचे बच्चे संगम युगामध्ये आलेले आणि आपल्याला आता सगळं माहिती आहे। सतयुगामध्ये काय होतं, सतयुगामध्ये कोणाचं राज्य होतं, त्रेतायुगामध्ये कोणाचं राज्य होतं, नंतर द्वापर पासून कसं फरक पडत गेला, विकारांचं कसं साम्राज्य आलं आणि नंतर कलयुगामध्ये काय हालत झालेली है। तो हम बाबा के बच्चे ये जानते हैं कि अब आज हम कलयुगी नरक में रह रहे हैं, लेकिन उसमें से भी बाबा ने हमको अलग कर दिया है। तो हमारे ऊपर उस कलयुगी नरक का प्रभाव नहीं पड़ने देते। हम भले रहते उसी में, लेकिन हम बाबा के साथ में हैं, बाबा का ज्ञान बुद्धि में है, तो हम उसका प्रभाव अपने ऊपर नहीं पडणे देते। पण मग दुनियावाल्यांना हे माहिती नाहीये। त्यांना पुरुषोत्तम संगम युग काय हेच माहिती नाही। संगम युग आहे या दुनियेमध्ये, या जे 4 युग त्यांना माहिती आहे, पण संगम युग माहिती नाहीये। आणि त्याच्यामध्ये संगम युग नुसतं संगम युग नाहीये, तर पुरुषोत्तम संगम युग आहे। आपल्याला उत्तम बनण्याचं हे युग आहे। आणि याच युगामध्ये, संगम युगामध्येच श्रीकृष्ण पण तयार होतो आणि श्रीराम पण तयार होत असतो। परमपिता परमेश्वर शिव श्रीकृष्णाला पण बनवतो आणि श्रीरामाला पण त्रेतायुगापासून राज्य करण्यासाठी तयार करत असतो।
तो ये बातें दुनिया वाले जानते नहीं है, संगम युग क्या है और संगम युग में क्या होता है. तर ते म्हणतात, दुनियावाले म्हणतात की रामराज्य होतं, पण ते रामराज्य कसं होतं, कशा प्रकारचं तिथं परिस्थिती होती, काही माहिती नहीं. बाबा ने हमें सब कुछ बता दिया है. पहले तो श्री कृष्ण का राज्य है, पहले तो श्री कृष्ण राजकुमार है उस नई दैवी राजधानी का, फिर वो नारायण बनेगा और इस विश्व पर उसका राज्य होगा. श्री कृष्णाच्या रूपामध्ये जो बालक जन्माला आला त्यांनी या विश्वावरती राज्य केलेलं आहे. आणि सतयुगामध्ये त्याचं राज्य होतं. त्याच्यानंतर त्याच्या 8 गाद्या चाललेल्या आहेत. त्यानंतर ते राज्य ट्रान्सफर झालं श्रीरामाकडे. त्रेतायुगामध्ये श्रीराम सर्वश्रेष्ठ, जी श्रीकृष्ण जो आहे सतयुगाचा राजकुमार, तो 16 कला संपन्न, आणि श्रीरामाच्या 2 कला कमी 14 कला संपन्न, म्हणजे संपूर्णतेमध्ये थोडी कमी राहिली, आणि त्यामुळे त्रेतायुगाचं राज्य आलं आणि श्रीकृष्ण संपूर्ण बनला. पण रामराज्याची जी कल्पना दुनियावाले करतात त्यांच्या बुद्धीमध्ये आहे की तिथं सगळे सुखी असायला पाहिजे. जेव्हा रामराज्य आलं तेव्हा सगळे सुखी. तर हे रामराज्य कोणतं आहे खरं दुनियावाल्यांचं जे रेकॉर्डिंग आहे हे सतयुग आहे, आणि ते सतयुग यायचंय. आता नरकामध्ये आपण राहतोय आणि आपल्याला सगळ्यात पहिले आपल्यातल्या रावणाला मारायचंय. आपल्यातला रावण संपला, प्रत्येकामधला बाबांच्या बच्चा प्रत्येकामधला रावण संपला, या दुनियेतला रावण संपून जाईल आणि रामराज्य येईल. आज तो रामराज्य नहीं है, आज बहुत सुंदर दिवस है भक्ति मार्ग के हिसाब से, और हम बाबा के बच्चों को भी खुशी है कि बाबा का एक बच्चा श्री राम, उसकी इतनी महिमा दुनिया भर में हो रही है. बाबा का ही बच्चा है. सर्व जो त्रेता युग में उसके हाथ में इस विश्व की बागडोर आने वाली है, और उस श्री राम का सभी गुणगान कर रहे हैं, सभी महिमा कर रहे हैं. पण ते एक मंदिर बनतंय, मंदिरामध्ये त्या मूर्तीची प्रतिष्ठापना होतीये, पण श्रीराम ज्ञान घेऊन आता तयार होतोय. बाबा के बच्चों में से ही कोई श्रीराम है जो अभी तैयार हो रहा है. ती दिव्यता बाबा आणतोय त्याच्यामध्ये. ती मंदिराची पूजा आणि मंदिरामध्ये मूर्तीची जी स्थापना केली जाते ते फक्त प्रतीक आहे. खरं काय चाललेलं आहे की बाबा आपल्याला तयार करतोय. बाबा आपल्याला आणि श्रीरामाला पण आणि श्रीकृष्णाला पण सगळ्यांनाच घडवतोय. ती मूर्ती बनतीये. ओबडधोबड आपण झालो होतो, पत्थर बुद्धी झालो होतो, बाबा ठोकून ठाकून तयार करतोय आणि एक सुंदर मूर्ती घडतीये. आपल्याला तो सुंदर रीतीने तयार करतोय, पुन्हा देवता बनवतोय. आणि आज काय होणार आहे, त्या मूर्तीची प्रतिष्ठा होणार आहे. त्या मूर्तीची त्याच्यामध्ये प्राण येणार आहे. असं म्हणतात की प्रतिष्ठा झाली म्हणजे प्राण आला त्या मूर्तीमध्ये. तर बाबा आपण जी आत्मा मूर्छित झालेलो होतो त्याला आता सुरजित करतोय, जागृत करतोय. आपल्यातला राम बाबा जागृत करतोय आणि आपल्यातल्या रावणाला आपल्याला संपवायचंय. तो बाबा संगम युग में आकर यही कार्य करता है कि हमें मूर्ति जैसा तैयार करता है. मंदिर में पूजने लायक मूर्ति जैसा बाबा हमें तैयार करता है और हमारे अंदर दिव्य गुणों की धारणा कराता है, हमें सारी शक्तियां दे देता है. तो इसी का प्रतीक उन्होंने वो मंदिर बनाया, और बहुत सुंदर मंदिर बनाया. खूप एकदम बेस्ट मंदिर आहे आणि सगळ्यात मोठं सगळ्यात सुंदर मंदिर म्हणता येईल असं मंदिर बनतंय. पण ते कोणाची यादगार आहे? बाबाच्या एका बच्च्याची यादगार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला पण आनंद आहे. तो जो राम मंदिर बनतोय आणि त्याच्या सुरुवात होतीये, आपल्याला पण खूप आनंद आहे. पण आपल्याला हे त्याच्यातून हे लक्षात घ्यायचंय की आपल्याला तसं बनायचंय. आपल्यातला आपल्यामधला रावण संपवून टाकायचंय. कोणत्याही प्रकारे थोडंफार जरी अंश राहिलेला असेल त्याला संपवून टाकायचंय आणि खऱ्या अर्थाने रामासारखं बनायचंय, श्रीकृष्णासारखं बनायचंय, शिवबाबासारखं बनायचंय. तर बाबांची मुरली त्या हिशोबाने आलेली आज नेमकीच की विचारा त्यांना, रामराज्य आहे की रावण राज्य आहे? भली रामाचं मंदिर तयार होतंय तिथं, पण राज्य कोणाचं आहे? विकारांचं राज्य आहे. तर या विकारांच्या राज्यालाच आपल्याला बदलायचंय आणि रामाचं राज्य म्हणजे दिव्य गुणांचं राज्य आपल्याला आणायचं या धर्तीवरती. आपलं कर्तव्य, बाबांचं कार्य आहे. हर एक अपने से पूछे, मैं सतयुगी रामराज्य निवासी हूं या कलयुगी रावण राज्य का निवासी हूं.
खूप स्पष्ट प्रश्न आलेले. बाबा म्हणते तुम्ही लक्षात घ्या आणि दुसऱ्यांनाही हा प्रश्न विचारा. युक्तियुक्तीने विचारायचा आहे, वेळ काळ बघून. आपण आता सतयुगी रामराज्याचे निवासी की कलियुगी रावण राज्याचे निवासी? आपण जुन्या दुनियेमध्ये राहतोय की नव्या दुनियेमध्ये राहतोय? आपण सतयुगामध्ये राहतोय की कलियुगामध्ये राहतोय? बाबा म्हणतात हा फरक प्रश्न विचारून स्पष्ट करा त्यांना, की सतयुगी रामराज्य नाही, सतयुग जे रामाचं मंदिर बनतंय, पण रामराज्य थोडी येतं. रामराज्य नाहीये, मंदिर बनतंय त्याचा आनंद आहे, पण बनायचंय आपल्याला तसं. आपल्यामध्ये दिव्य गुण आणायचे आणि पुरुषोत्तम बनायचे. रामाला म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम. तर आपल्यालाही बाबा मर्यादेमध्ये राहायला शिकवतो संगम युगामध्ये, आणि आपण सगळ्यांनी मर्यादा पुरुषोत्तम बनायचं. और दुनिया वालों को समझाना है कि सतयुगी राम राज्य में अगर चलना चाहते हो तो ज्ञान प्राप्त करो, भगवान को याद करो. तुम ब्राह्मण हो संगमवासी, तुमको तो कोई जानते ही नहीं. आपण गुप्त आहे. बऱ्याच जणांच्या नावाचा भपका आहे, पण आपण गुप्त है. बाबा म्हणता तुम्हें कोई नहीं जानता, लेकिन हमारी गुप्त सेवा चल रही है. हम अंदर से अपने आप को तैयार कर रहे हैं और दुनिया को सकाश दे रहे हैं, दुनिया को वाइब्रेशन दे रहे हैं. दुनिया भी बदल जाएगी, दुनिया भी परिवर्तन हो जाएगी. तुम हो सबसे न्यारे, तुम सतयुग कलयुग को यथार्थ जानते हो. तुम ही पूछ सकते हो कि तुम विकारी भ्रष्टाचारी हो या निर्विकारी श्रेष्ठाचारी हो. दोन्हीतला फरक बाबा म्हणताय. तुम्ही विचारू शकता, तुमच्यामध्ये इतकी हिंमत येऊन जाईल की तुम्ही विचारू शकता की आता काय परिस्थिती मनुष्याची, विकारी भ्रष्टाचारी की निर्विकारी श्रेष्ठाचारी. निर्विकारी श्रेष्ठाचारी रामराज्यामध्ये होते, श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये होते. निर्विकारी आणि श्रेष्ठाचारी, कोणत्याही प्रकारचा विकार नाही आणि आचरण एकदम श्रेष्ठ, तर त्या नव्या दुनियेमध्ये. आणि जुन्या दुनियेमध्ये काय, विकारी भ्रष्टाचारी. यहां पर कैसे है सब, विकारी भ्रष्टाचारी. तो हमें विकारी भ्रष्टाचारी से निर्विकारी श्रेष्ठाचारी बनना है. बाबा बना रहा है. बाबा कहते यह जो गीता है उसमें आटे में नमक है. नमक और चीनी में कितना फर्क है, वह मीठा यह खारा. श्री कृष्ण भगवान वाच लिखकर गीता ही खारी कर दी है. मनुष्य कितना दलदल में फंस पड़ते हैं. बिचारों को ज्ञान के राज का भी पता नहीं है. ज्ञान भगवान तुमको ही सुनाते हैं और किसको पता ही नहीं. नॉलेज तो बहुत सहज है, परंतु भगवान पढ़ाते हैं यह भूल जाते हैं. टीचर को ही भूल जाते हैं. नहीं तो स्टूडेंट कभी टीचर को भूलते नहीं है. घड़ी घड़ी कहते हैं बाबा हम आपको भूल जाते हैं. बाबा कहते माया कम नहीं है, तुम देह अभिमानी बन पडते हो. तर बाबा म्हणताय की भक्ती मार्गामध्ये तो घोटाळा करून टाकलेला आहे. बाबांच्या नावाच्या ऐवजी श्रीकृष्णाचं नाव आलेलं आहे. बाबांनी आपल्याला सच्ची गीता ऐकवली आणि त्या गीतेमुळे, सच्ची गीता ऐकून श्रीराम तयार झाले, श्रीकृष्ण तयार झाले. तो भगवान की मुरली हमें श्री राम जैसा बना देती है, श्री कृष्ण जैसा बना देती है. लेकिन श्री कृष्ण ने वो गीता नहीं सुनाई, श्री कृष्ण के मुख से परमात्मा ने गीता सुनाई. तर बाबा म्हणतात त्याच्या गीतेमध्ये आलेले, त्याच्या भगवद्गीतेमध्ये आलेले, ते केवढं आलेलं आहे, पिठामध्ये जेवढं आपण मीठ टाकतो तेवढं आलेलं आहे. आणि त्याला जसं एक गोड चव आणि खारट, जर थोडं मीठ जास्त झालं तर आपल्याला खाऊ शकत नाही आपण. गोड जर थोडंफार जास्त झालं तर चालू शकतं. तर बाबा म्हणताय की ते थोडं नावाचा घोटाळा करून गीता खारट बनली गेली. आणि त्यांना बाबा म्हणताय बिचारे आहेत, त्यांना ज्ञानाचं रहस्य माहिती नाही. आपल्याला सगळं माहिती, बाबाच्या बच्चांना सगळं माहिती आहे आणि शिकवतोय कोण, परमात्मा. लेकिन बच्चे भी भूल जाते हैं कि हम विद्यार्थी हैं उस भगवान के विद्यार्थी. भगवान हमें पढ़ाता है. आपण हा परमेश्वराच्या शाळेमध्ये प्रवेश घेतलाय आणि परमेश्वर आपल्याला शिकवतोय. ये भूल जाते हैं बच्चे. विद्यार्थी जीवन हमारा हमें कभी भी भूलना नहीं कि हम उसके विद्यार्थी है. वो हमें सिखा रहा है, पढ़ा रहा है. और क्या कहते, घड़ी घड़ी कहते बाबा हम आपको भूल जाते हैं. बाबा कहते माया कम नहीं है, तुम देह अभिमानी बन पडते हो. कोणती माया येते, देहभानाची. आणि त्यामुळे बाबांना आपण विसरतो की मैंने ये किया, ऐसा ते जे आहे त्यामुळे आपण बाबांना विसरतो. तो बाबा म्हणते क्यों ऐसा होता है. बाप फरमान करते मन मना भव, अपने को आत्मा समझो. यह फरमान मानते नहीं तो जरूर विकर्म होगा. बाबांचं फरमान है कि अपने आप को आत्मा समझो, मन मना भव, मन मेरे में लगाओ.
आणि मग ते न मानल्यामुळे, देहभानामध्ये राहिल्यामुळे बाबा म्हणते काही ना काही मग चूक होऊन जाते. बाप का फरमान बहुत सहज भी है तो बहुत कड़ा है. कितना भी माथा मारे फिर भी भूल जाएंगे, क्योंकि आधा कल्प का देह अभिमान है ना. 5 मिनट भी यथार्थ रीति याद में बैठ नहीं सकते. अगर सारा दिन याद में रहे फिर तो कर्मातीत अवस्था हो जाए. बाप ने समझाया है, इसमें मेहनत है. बाबा म्हणता है इतकं माझं जे फरमान आहे की अपने आप को आत्मा समझो और मन मेरे में लगाओ, मन बुद्धी मेरे में लगाओ, ये बाबा म्हणते इतकं सहजपणे आणि अवघडपणे. कारण देहभान, कारण ती सवय 63 जन्माची स्वतःला शरीर समजण्याची सवय, आणि म्हणून आत्मा समजून बसत नाही परमात्म्याच्या आठवणीमध्ये. जर आत्मा समजून परमात्म्याच्या आठवणीमध्ये बसू, बाबा म्हणताय दिनभर अगर बाबा की याद में रहेंगे तो सारे पाप कर्म जलकर खाक हो जाएंगे, भस्म हो जाएंगे और कर्मातीत अवस्था हो जाएगी. अपने को आत्मा समझ बाप को याद करना, यह है नई बात. विवेक कहता है ऐसे बाप को तो अच्छी रीति याद करना चाहिए. थोड़ा टाइम निकाल रोटी टुक्कड़ खाते हैं, वह भी बाबा की याद में. जितना याद में रहेंगे उतना पावन बनेंगे. ऐसे बहुत बच्चे जिनके पास इतने पैसे हैं जो ब्याज मिलता रहे, बाप को याद करते रोटी टुक्कड़ खाते रहे बस. बाबा म्हणते काम करण्याची आवश्यकता नाही, इतका पैसा आहे पण तरी शेवटपर्यंत मरमर मरमर चालू रहती. और बैच पर भी चल सकता है, फिर भी खाओ पियो बाबा को याद करो. बाबा म्हणते जिनके पास पैसा है, जिनके पास नहीं है वो कर्म करते हुए बाबा को याद करना है. आणि खूप जास्त पण नाही पाहिजे, लिमिटेड पैसा पाहिजे, नाही तर मग खूप विस्तार होऊन जातो मन बुद्धीचा आणि घोटाळा होऊन जातो. मग तो बाबा की याद में खाते रहे. जेव्हा जेव्हा भोजन करे, वेळ नाही म्हणतात, भोजन करायला तर वेळ काढतो आपण, भोजन करताना बाबांच्या आठवणीमध्ये राहू शकतो 20 मिनिट 25 मिनिट. कल्प पहले जिसने जितना पुरुषार्थ किया है उतना ही करेंगे. टाइम लगता है, कोई जल्दी दौड़ी लगाकर पहुंच जाए यह हो न सके. इसमें तो दो बाप है. बेहद के बाप को अपना शरीर है नहीं, वह इनमें प्रवेश होकर बात करते हैं. तो बाप की श्रीमत पर चलना चाहिए. श्रीमत किसकी है? बाबा की श्रीमत है. ब्रह्मा के शरीर में प्रवेश करके हमें ये सारी बातें समझाता है. तो देहधारी नाही सांगत है आपल्याला, आपल्याला निराकार परमात्मा या सगळ्या गोष्टी सांगतोय. बाप बच्चों को यह श्रीमत देते हैं कि देह से सब धर्म छोड़ अपने को आत्मा समझो. तुम पवित्र आए थे, 84 जन्म लेते लेते तुम्हारी आत्मा पतित बनी है. अब पावन बनने के लिए श्रीमत पर चलो. तब बाप गारंटी करते हैं तुम्हारे पाप कट जाएंगे. बाबा की गारंटी है, पावन बनने के लिए श्रीमत पर चलो, मुझे याद करो, तुम्हारे पाप कट जाएंगे. त्याचा हिशोबच समोर येणार नाही. पण त्याच्यासाठी काय पाहिजे? स्वतःला आत्मा समजून बसायचे बाबांच्या आठवणीमध्ये. आणि असं नाही की आपण एकदा बसलो आणि सगळे पाप मिटले, असं नाही. कंटिन्युअस बसावं लागेल, कारण 63 जन्माचे 2500 वर्षाचा हिशोब आहे. तुम्हारे पाप कट जाएंगे, तुम्हारी आत्मा कंचन बन जाएगी, फिर वहां देह भी कंचन मिलेगी. मग आत्मा प्युअर बनेल, सोन्यासारखी बनेल, शरीर पण सोन्यासारखं तिथं मिळेल मग नव्या दुनियेमध्ये. जो इस कुल का होगा वह तुम्हारी बातें सुनकर सोच में पड़ जाएगा. कहेगा तुम्हारी बात तो ठीक है, पावन बनना है तो किसको दुख नहीं देना है. जे या कुलातला असेल, ज्याचं भाग्य असेल सत्युगामध्ये येण्याचं, त्याला या गोष्टी पटतील, तो स्वीकारेल मनापासून. आणि बाबा म्हणता है फिर वो पुरुषार्थ करने लग पड़ेगा. और अगर पावन बनना है, तुम्हें पावन बनना है, तुम्हाला स्वतःला पण पावन बनायचंय, तर कोणाला आता दुःख नका देऊ. दुःख देऊन हिशोब बनलेला आहे, तो हिशोब समोर येत असतो. आता पावन बनायचंय, प्युअर बनायचंय, आता कोणालाच दुःख नाही द्यायचंय. आता देवता बनायचंय. बिलकुल असत मुखाने आपण आपल्या जीवनाला जगायचंय. खूप आनंद घ्यायचा है, खूप मजा घ्यायची है जीवनाची. भगवान के जैसा पार्ट बजाना है हमें. भगवान ऑफर कर रहा है कि मेरे जैसे बन जाओ. बाबांनी किती वेळा आपल्याला सांगितलं, मैं भगवान और तुम मास्टर भगवान, तुम्हें मेरे जैसा पार्ट है. भगवान किसी को दुख नहीं देता है, हमें भी किसी को दुख नहीं देना. अपनी भावना से भी नहीं, वाइब्रेशन से भी नहीं, अपने बोलने से भी नहीं और कर्म से भी नहीं. मनसा वाचा कर्मना पवित्र बनना है. मनसा में तूफान आएंगे,
तुम बेहद की बादशाही लेते हो ना, तुम भल सच बताओ व न बताओ, परंतु बाप कहते हैं माया के बहुत विकल्प आएंगे, परंतु कर्मेंद्रियों से कभी विकर्म नहीं करना, कर्मेंद्रियों से कोई पाप नहीं करना. बाबा म्हणताय की संस्कार आहे मागचे, त्यामुळे काही विचार मनामध्ये येतील, पण तुम्ही कर्मेंद्रियाद्वारे ते काही होऊ देऊ नका. कोणत्याही विकारामध्ये नाही जायचंय. चुकीचा विचार मनामध्ये येऊ शकतो, पण त्याला तिथल्या तिथे तुम्ही स्टॉप करा. येणार नाही असं नाही होणार, चुकीचा विचार येऊ शकतो, पण बाबा म्हणताय की त्याला तिथल्या तिथे स्टॉप करा. तुमच्यामध्ये ताकद आहे. श्री कृष्ण पूरे 84 जन्म लेते हैं और शिव पुनर्जन्म नहीं लेते. श्री कृष्ण आणि शिव बाबा मधला फरक. श्री कृष्ण 84 जन्म घेतो पूर्ण, आणि शिव बाबा पुनर्जन्म नाही घेत. जन्मच नाही त्याच्या शरीराच्या द्वारे, त्यामुळे पुनर्जन्माचा पण प्रश्न नाही, तो अवतरित होत असतो. श्रीकृष्ण 84 जन्म आणि श्रीरामाचे आपण म्हणू शकतो की 76 जन्म. 76 जन्म श्रीरामाचे आणि 84 जन्म पूर्ण श्रीकृष्णाचे. वह सर्वगुण संपन्न देवता है, यह तो है ही बाप. तुमने देखा है पांडवों के चित्र कितने बड़े बड़े बनाए हैं. इसका मतलब है कि वह इतनी बड़ी विशाल बुद्धि वाले थे. बुद्धि बड़ी थी, उन्होंने फिर शरीर को बड़ा बना दिया है. तुम्हारी जैसी विशाल बुद्धि और कोई की हो न सके. तुम्हारी है ईश्वरीय बुद्धि. भक्ति में कितने बड़े बड़े चित्र बनाकर पैसे बर्बाद करते हैं. बाबा मध्ये मोठे मोठे चित्र बनवतात. पांडवांना इतकं मोठं दाखवलेलं, इतकं धिप्पाड दाखवलेलं असं काही नाहीये. 6 फुटाचं सगळ्यांचं शरीर राहील. बुद्धी मोठी म्हणून त्यांनी त्या मूर्त्या मोठ्या बनवल्या. आणि आता ही जी श्रीरामाची जी मूर्ती बनवली ती खूप व्यवस्थित बनवली त्यांनी, मोठी नहीं बनवलेली, व्यवस्थित एकदम. तो लेकिन वो जो मूर्तियां बनाते हैं, बड़ी बड़ी बनाते हैं, तो उसके पीछे का भाव यह है की बुद्धी बड़ी. शरीर नाही मोठं होत. इतकं 6 फुटापेक्षा मोठं झालं तर सगळं गोंधळून जाईल. चौकटी घ्याव्या लागतील 100 फुटाच्या. मग त्याचे दाखवलंय त्यांनी तेवढी उंची, कसं जातील येतील. तो 6 फीट से ज्यादा किसी का शरीर बड़ा नहीं होता है. लेकिन बुद्धि तो बाबा म्हणते तुम्हारी बुद्धि बड़ी है, और उसका यादगार वो मूर्तियां बड़ी बड़ी बना देते हैं. कितने वेद शास्त्र उपनिषद बनाए, कितना खर्चा किया. बाप कहते तुम कितने पैसे गवाते आए हो. भक्ती मार्गामध्ये किती पैसे जातात, परिणाम नाही होत काही. त्याचा परिणाम दिसून नाही, तेवढ्यापुरतं तेवढा राहतो, जोश असतो, पण त्याचा परिणाम जो संस्कार बदलण्यामध्ये व्हायला पाहिजे ते नाही होत. बेहद का बाप उलाहना देते, तुम फील करते हो. बाबाने पैसे बहुत दे, खूप धनवान बनवलं होतं आपल्याला, पण द्वापरयुगापासून आपण काय केलं, भक्ती स्टार्ट केली आणि आपण सगळे पैसे संपवत आलो. सगळं जे काही धन दिलं होतं बाबांनी सगळं संपवत आलो. राजयोग सिखलाकर राजाओं का राजा बनाया था. वह जिस्मानी पढ़ाई पढ़कर बैरिस्टर आदि बनते, फिर उससे कमाई होती. इसलिए कहा जाता है नॉलेज सोर्स ऑफ इनकम है. यह ईश्वरीय पढ़ाई भी सोर्स ऑफ इनकम है, जिससे बेहद की बादशाही मिलती है. भागवत रामायण आदि में कोई नॉलेज नहीं है, एम ऑब्जेक्ट कुछ नहीं है. बाप जो नॉलेजफुल है वह बैठ तुम बच्चों को समझाते हैं. यह है बिल्कुल नई पढ़ाई. वह भी कौन पढ़ाते? भगवान. नई दुनिया का मालिक बनाने के लिए पढ़ाते हैं. इन लक्ष्मी नारायण ने यह पढ़ाई से ऊंच पद पाया है. कहा राजाई कहा प्रजा. बाबा म्हणते हे जे मी शिकवतो तुम्हाला, हे तुमच्या कमाईचं साधन आहे, जी कमाई तुम्ही सोबत घेऊन जाणार आहे. बाकी दुसरं कुठेही उद्देश नाही की आपल्याला देवता बनायचं, आपल्याला स्वर्गाची बादशाही प्राप्त करायची. हा कुठल्याही सत्संगामध्ये, कुठल्याही ग्रंथामध्ये हा उद्देश नहीं सांगितलेला. ये भगवान की मुरली में ही है ऐसे कि तुम्हें देवता बनना है, तुम्हें स्वर्ग की बादशाही प्राप्त करनी है. और उसके लिए बाबा मुरली से हमें धारणा युक्त बातें समझाता है कि क्या क्या करना है जीवन में, क्या क्या परिवर्तन लाना है, कैसे दिव्यता अपने जीवन में लानी. हे सगळं बाबा आपल्याला मुरलीच्या द्वारे शिकवतो. आपल्या समोर उद्देश ठेवलेला आहे, लक्ष्मी नारायण सारखं बनायचं. आणि ते तो उद्देश ठेवून मग आपण श्रीराम सीतेच्या लेवल पर्यंत पण पोहोचू शकतो, त्याच्या पुढेही जाऊ शकतो, श्रीकृष्ण सारखं पण बनू शकतो. पण उद्देश आपल्या समोर आहे की लक्ष्मी नारायण सारखं बनायचं. तो सर्वश्रेष्ठ, सगळ्यात वरची लेवल आहे. मग तो पुरुषार्थ करता करता आपण त्या श्रीराम सीतेच्या लेवल पर्यंत पोहोचू शकतो.
नई दुनिया का मालिक बनाने के लिए पढ़ाते हैं। इन लक्ष्मी नारायण ने यह पढ़ाई से ऊंच पद पाया है. हेच ज्ञान, मुरलीतलं ज्ञान त्यांनी घेतलं आणि लक्ष्मीनारायण बनले. श्रीराम सीतानी पण हेच ज्ञान घेतलं आणि रामसीता बनले. पुन्हा त्यांचा पाठ त्रेतायुगामध्ये स्टार्ट होणार आहे. पण मुरलीच्या द्वारेच त्यांनी ते सगळं ज्ञान प्राप्त केलं, ज्यामुळे त्यांना बादशाही प्राप्त होणार आहे. और वही पढ़ाई हम पढ़ रहे हैं, तो हम भी वैसे बन सकते हैं. कहां राजाई कहां प्रजा, कोई की तकदीर खुल जाए तो बेडा पार है. भावंत मग पुरुषार्थावरती राजाही भेटू शकते, प्रजेमध्ये येऊ शकता. हे ज्ञान राजा बनवण्यासाठी आहे. पण जर अभ्यास नाही केला, व्यवस्थित प्रॅक्टिकल नाही केलं, तर मग प्रजेमध्ये पण यावं लागेल. म्हणून बाबा म्हणते तकदीर को खोलो, अपने आप को जागृत करो कि मुझे बहुत बहुत बड़ा भाग्य बनाना है अपना. स्टूडेंट समझ सकते हैं कि हम पढ़ते हैं और फिर पढ़ा सकते हैं या नहीं. पढ़ाई पर पूरा अटेंशन रखना चाहिए. पत्थर बुद्धि होने के कारण कुछ भी समझते नहीं. तुमको बनना है सोने की बुद्धि. वह उन्हों की बनेगी जो सेवा में रहेंगे. किसकी बुद्धि सोने की बनेगी? जो सेवा में रहेंगे. सेवा करनी है मनसा वाचा कर्मना, तन मन धन से, तो हमारी बुद्धि सोने की बनेगी, म्हणजे पवित्र बनेल, स्वच्छ बुद्धि बनेल. और फिर हमें पढ़ना भी अच्छे से है और पढ़ाना भी है. पत्थर बुद्धी से हमें पारस बुद्धी बनाना है. जे ती मूर्ती घडवली जाते दगडापासून घडवतात, कोणत्या तरी धातूपासून घडवतात, तर तसं आपली बुद्धी दगडाची झाली होती, बाबा तिला सोन्याचं बनवतोय. बाबा ने कहा है भक्तों को ही सुनाना है. हमारे भक्त और देवताओं के भक्त वह जल्दी समझेंगे. हे जे ज्ञान कोणाला लवकर लक्षात येईल? जे शिवाचे भक्त आहे आणि जे देवी देवतांचे भक्त आहे, त्यांना हे ज्ञान लक्षात येईल. ते खूप चांगल्या प्रकारे भक्ती करताय. ज्यांना समजून घेण्याची इच्छा आहे त्यांना हे ज्ञान समजू शकतं. तर बाबा म्हणतात मेरे भक्तों को और तुम्हारे भक्तों को समझाओ, देवी देवताओं के भक्तों को समझाओ. पत्थर को पारस बनाना कोई मासी का घर नहीं है. पारस म्हणजे असं असतो की ज्याला कशाचा स्पर्श झाला ते लोखंडाचं पण सोनं बनून जातं. तो ऐसे हमें भी दुनिया वालों की जो बुद्धि पत्थर जैसी हो गई है उसको पारस जैसा बनाना है, की त्यांनाही कोणी टच केलं, त्यांच्या संपर्कामध्ये कोणी आलं तर ते पण सोन्यासारखे होऊन जातील. असं बनवणं बाबा म्हणताय हे काही मासी का घर नाहीये, मावशीच्या घरा इतकं सोपं नाहीये. मेहनत पण आहे, वेळ पण लागेल. देह अभिमान कड़े ते कड़ी बहुत गंदी बीमारी है. जब तक देह अभिमान नहीं टूटा है तब तक सुधरना बड़ा मुश्किल है. इसमें तो पूरा नारायणी नशा चाहिए. हमें पूरा ऊंचा पुरुषार्थ करना है, अपनी बुद्धि को दिव्य बनाना है, पारस बनाना है. तो बाबा म्हणता है क्या करना पड़ेगा? देह अभिमान तोड़ना पड़ेगा, अपने आप को आत्मा समझना पड़ेगा और पूरा नारायणी नशा रखना पड़ेगा. जैसा ब्रह्मा बाबांना होता कि मैं विष्णु बनने वाला हूं, मैं नारायण बनने वाला हूं, मैं कृष्ण बनने वाला हूं, तसंच नशा आपल्याला ठेवायचा. और कौन बनने वाला है? मैं आत्मा जाकर वहां पर बनूं. ये शरीर नहीं बनने वाला है. तो वो नारायणी नशा. हम अशरीरी आए, अशरीरी बनकर जाना है. यहाँ क्या रखा है? बाप ने कहा है मुझे याद करो. यहाँ क्या रखा है म्हणजे इथं राहायचंय, इथंच पुरुषार्थ करायचा आहे, इथंच तयार व्हायचंय, पण अटकायचं नाही, आकर्षित व्हायचं नाही या कलियुगाच्या माहौलमध्ये. बाप ने कहा है मुझे याद करो. इसमें ही मेहनत है, बड़ी मंजिल है. चलन से मालूम पड़ता है ये अच्छे मददगार बनेंगे कल्प पहले मिसल. अच्छा मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहां बाबा वहां, शुक्रिया बाबा शुक्रिया. वरदान है आज का, योग करने और कराने की योग्यता के साथ साथ प्रयोगी आत्मा भव. बाप दादा ने देखा बच्चे योग करने और कराने दोनों में होशियार हैं. तो जैसे योग करने कराने में योग्य हो, ऐसे प्रयोग करने में योग्य बनो और बनाओ. अभी प्रयोगी जीवन की आवश्यकता है. सबसे पहले चेक करो कि अपने संस्कार परिवर्तन में कहां तक प्रयोगी बने हैं, क्योंकि श्रेष्ठ संस्कार ही श्रेष्ठ संसार के रचना की नींव है. अगर नींव मजबूत है तो अन्य सब बातें स्वतः मजबूत हुई पड़ी है. तर बाबा म्हणता है की श्रेष्ठ संस्कार हाच पाया आहे नवी दुनिया येण्याचा. रामराज्य आणि सतयुगी रामराज्य खऱ्या अर्थाने आपल्याला आणायचं आहे.
रामाचं राज्य, रामाचं मंदिर बनलं पण रामाचं राज्य आपल्याला आणायचंय, सतयुग आणायचंय, तर त्यासाठी संस्कार परिवर्तन, संस्कार परिवर्तनाद्वारे संसार परिवर्तन होणार आहे, तोच पाया आहे. तर बाबा म्हणतायत तो जो योग आहे, योगाचा प्रयोग करा. प्रयोग कशासाठी करा? स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी. बाबांकडून शक्ती घ्यायची, बाबांकडून आनंद घ्यायचा आहे आणि स्वतःला परिवर्तित करायचं, सुंदर मूर्ती घडायचंय आपल्याला. स्लोगन है, अनुभवी आत्माएं कभी वायुमंडल व संग के रंग में नहीं आ सकती. कशाही प्रकारचं वातावरण, कशाही प्रकारचं कोणतंही वातावरण आपण स्वतःला बाबांच्या सोबत ठेवायचंय, त्यांच्या रंगामध्ये रंगायचं नाहीये. बाबाला सोबत ठेवायचंय आणि सगळ्यांची सेवा करायची, सगळ्यांच्या कल्याणाची कामना ठेवायची. आजचा पॉइंट है, सदा खुशी में झूलने वाले, सर्व के विघ्नहर्ता व सर्व की मुश्किल को सहज करने वाले तब बनेंगे जब संकल्पों में दृढ़ता होगी और स्थिति में डबल लाइट होंगे. सगळ्यांचे सदा खुशीमध्ये कोण राहील आणि विघ्नहर्ता सर्वांसाठी कोण बनेल, सगळ्यांची मुश्किल सहज कोण करू शकेल? जिनके संकल्पों में दृढ़ता होगी और स्थिति में डबल लाइट होंगे. संकल्प पक्का राहील त्यांचा आणि स्थिती डबल लाइट. मेरा कुछ नहीं, सब कुछ बाप का है. जब बोझ अपने ऊपर रखते हो तब सब प्रकार के विघ्न आते हैं. मेरा नहीं तो निर्विघ्न, मेरा है तो मग टेंशन राहील, मग आपली शक्ति लिमिटेड रहते. और बाबा का है तो हमारे में शक्ति भी आ जाएगी और उसको हम ठीक कर सकेंगे. वस्तु, व्यक्ति, परिस्थिति, चाहे कुछ भी, कोई भी विघ्न है, कोई मुश्किल है, बाबा साथ में है, बाबा का है, मैं बाबा का हूं, तर मग ती परिस्थिती पण सोपी होऊन जाईल आपल्यासाठी. त्या परिस्थितीमधून आपण क्रॉस करून जाऊ. अच्छा, ओम शांती. कम बोलो, धीरे बोलो.